प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मराठीतील 20वा जो पाठ आहे, सर्व विश्वची व्हावे सुखी, डॉक्टर यशवंत पाठक यांचा हा पाठ आपण अभ्यासतोय। पहिला भाग आपण अभ्यासला। मूळ या पाठाचा दृष्टिकोन लक्षात घ्या की आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसाने जी प्रगती केली आहे तर जग खूप जवळ आलं आहे। पूर्वी खेड्यातल्या लोकांना त्या गावातली खडानखडा माहिती असायची, आता प्रत्येक व्यक्तीला जगाची खडानखडा माहिती आहे, म्हणजे जग जवळ आलं आहे। परंतु या विश्वामध्ये असणारे सर्व जे लोक आहेत त्यांच्या कल्याणाचा विचार हा संतांनी केलेला दिसून येतो। सर्व विश्वची व्हावे सुखी। संत साहित्य जे आहे त्या संत साहित्यातून आपल्याला काय बघावयास मिळतं? संत साहित्यामधून विश्व कल्याण, सहृदयता आणि माणुसकी याचं प्रतिबिंब आपल्याला बघावयास मिळतं। संतांनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही। संतांनी जे काही मागितलेलं आहे ते जगाच्या कल्याणासाठी, सर्वांच्या सुखासाठी। म्हणून मूळ दृष्टिकोन लक्षात घ्या की सामान्य मनुष्य जो असतो तो फक्त देवाजवळ जी काही मागणी करतो ती फक्त स्वतःसाठी करत असतो। त्याच्या वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तो मागणी करत असतो, परंतु त्याची मागणी ही फक्त स्वतःपुरती मर्यादित असते। संतांनी देवाकडे, आपल्या गुरुकडे जे साकडं घातलं आहे, जी विनवणी केली आहे ती जगाच्या कल्याणासाठी। म्हणून तर म्हटले ना, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे। मग अगदी चक्रधर स्वामींपासून तर गाडगे महाराजांपर्यंत संतांनी ज्या काही प्रार्थना केल्या आहेत, जी काही विनंती देवाजवळ केली आहे ती सर्वांच्या कल्याणाकरता। आणि म्हणून आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिलं श्री ज्ञानेश्वरीमध्ये, त्या पसायदानात त्यांनी म्हटलेलं आहे की दुरितांचे तिमिर जावो, विश्वसी धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात। म्हणजेच काय तर त्यात एक मूळ मुद्दा आहे की दुरित म्हणजे दुष्कर्म, या दुष्कर्माचा अंधार नाहीसा होऊ दे। जे खळांची व्यंकटी सांडोत म्हणजे काय की माणसामध्ये असणारी जी दुष्ट प्रवृत्ती आहे, माणसामध्ये असणारा जो दुष्ट भाव आहे तो नाहीसा होऊन जाऊ दे, म्हणजे त्याचं कल्याण होऊ दे। नामदेव महाराजांनी सुद्धा देवाजवळ काय मागणी केली? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी। देवाजवळ मागणी करताना नामदेव महाराज म्हणताय की देवा मला सतत नम्र राहू दे। नम्रतेचं महत्व सांगितलं, कारण उर्मटपणा आला की माणसामध्ये अहंकार येतो, आणि अहंकार आला की त्याला कुठलंही यश प्राप्त होत नाही। म्हणून यश प्राप्तीसाठी विनम्रता हवी। म्हणून देवाजवळ मागणी करताना नामदेवांनी नम्रता मागितलेली आहे, अहंकार नको। त्याच पद्धतीनं संत एकनाथ महाराजांनी सुद्धा म्हटलेलं, सर्वभूती भगवत भावो, हाची निज भक्तीचा ठावो, की सर्वभूती भगवत भावो। म्हणजेच त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मैत्री असली पाहिजे, सर्व प्राणी मात्रांमध्ये मैत्री असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, सहृदयता असली पाहिजे। आणि सर्वांच्या बाबतीमध्ये जेव्हा जिव्हाळा असतो तेव्हा सर्वांचंच कल्याण होतं। म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले, संत संग देई सदा। का तर संतांचा सहवास लाभल्यामुळे, आपण जेव्हा संतांच्या सहवासात राहतो त्यावेळेस संतांच्या सहवासामुळे त्यांचे जे चांगले गुण असतात ते आपल्यामध्ये येतात।
आणि आपणही त्यांच्यासारखं चांगलं वागतो. आणि जेव्हा आपण चांगलं वागतो तेव्हा चार चांगली माणसं एकत्र येतात. चार चांगली माणसं एकत्र आली की परस्पर सहकार्यामधून सर्वांचं जगाचं कल्याण होतं. म्हणून तर तुकाराम महाराज पुढे म्हणतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेकांना सहाय्य करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आज आपण काय बघतो समाजामध्ये, सहकार्याची भावना नसली की प्रगती होत नाही. पण जेव्हा सहकार्याची भावना एकमेकांमध्ये निर्माण होते तेव्हा चांगली चांगली कामं निर्माण होत असतात. म्हणून जेव्हा आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. सर्वभूती भगवत भाव, मैत्र भाव. लक्षात घ्या, एकनाथांचा दृष्टिकोन काय आहे? सर्वभूती भगवत भाव, प्रत्येकाबद्दल मैत्र भाव पाहिजे. मग मैत्र भाव म्हणजे काय? तर एकमेकांशी आपण समरसतेनं एकरूपतेनं वागलं पाहिजे. एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. सुखात आनंद मानला पाहिजे, दुःखात आधार दिला पाहिजे. यालाच तर एकनाथांनी म्हटलेले सर्वभूती भगवत भाव. आणि ज्याच्यामध्ये हा भगवत भाव असतो तो व्यक्ती आपला परका असा भेदभाव करत नाही, आपपर भाव बाळगत नाही. तर या दृष्टिकोनातून आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये संतांनी देवाजवळ आपल्या गुरुजवळ जी प्रार्थना केली आहे विश्वाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून, त्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज आणि त्याचबरोबर संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या काही अभंगाचा दाखला, त्यांच्या साहित्याचा दाखला आपण या पहिल्या भागामध्ये अभ्यासला. आता दुसऱ्या भागामध्ये संत रामदास स्वामी, त्याचबरोबर संत गाडगे बाबा आणि संत तुकडोजी महाराज या तीन संतांनी आपल्या साहित्यातून विश्व कल्याणाबाबत मांडलेले जे विचार आहेत ते आपण बघणार आहोत. बाळांनो, पाठ खूप छान आहे, खूप सुंदर पाठ आहे. प्रश्न कसा आहे, मी एक मुद्दा तुमच्या समोर पहिल्यांदा मांडला. काय मांडला? मला जेव्हा चांगलं ऐकावंसं वाटतं, चांगलं वाचावंसं वाटतं, त्यावेळेस आपल्याला चांगल्याच गोष्टी जीवनामध्ये आत्मसात करता येतात. आपण जेव्हा चांगलं वाचतो, चांगलं ऐकतो, चांगल्या गोष्टी करतो, त्यावेळेस काय होतं? सर्वांचंच कल्याण होतं ना, कारण त्यात चांगल्या गोष्टी असतात सर्व गोष्टी. म्हणून आपल्या प्रत्येक कृती ही चांगली पाहिजे. पण मग मूळ मुद्दा काय आहे की आपल्या प्रत्येक कृतीमध्ये काय पाहिजे? सहृदयता पाहिजे, समरसता पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीला काय पाहिजे? माणुसकीची झालर पाहिजे. आणि जेव्हा ही माणुसकीची झालर आपल्यामध्ये येते तेव्हा विश्व कल्याण हे आपोआपच होतं ना. म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करा की आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टी निर्माण होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर आपण आता दुसरा भाग अभ्यासणार आहोत. त्या दृष्टिकोनातून तुम्ही पान नंबर 83 वरती बघा. संत रामदासांच्या ओव्यांपासून आपण विचार करणार आहोत. बघा पाठ्यपुस्तकात पान नंबर 83 वरती संत रामदास यांनीही विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. कल्याण करी देवराया जन हेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणं, व्यर्थ गप्पा मारत बसणं हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हतं. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचं महत्व सांगताना गाडगे महाराज म्हणतात,
नको धर्म कृत्ये पैसा खर्चुनिया, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणामुळं माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचं कल्याण व्हावं, हेच संत गाडगे बाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचं महत्व सांगितलं आहे. आपलं गाव हे देवाचं मंदिर आहे. अशा मंदिरात मानव देव मूर्ती सुंदर असं ते म्हणतात. समभावानं सेवा केली पाहिजे. अज्ञान नाहीसं व्हावं यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी. सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी तरीच लाभ. सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्व दिलं. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कोणालाही दुखावता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणं ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वचे माझे घर आहे ही कल्पना केली होती. त्याचं प्रत्युत्तर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवं, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेली कृती जगात महत्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मन ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधलं आहे. वडाचं झाड कायम नम्र असतं. ते सगळ्यांना सावली देतं. त्याची सावली सर्वांना हवी हवीशी वाटते. झाड स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनानं पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदानं पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचं खरं सूत्र आहे. स्वतः चांगलं जगावं आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे.
किती छान विचार आहे बाळांनो, विचार करा ना. आज आपण बघतोय प्रगती झाली, सर्व काही मिळतंय आपल्याला, परंतु आपण खरोखर दुसऱ्याचा विचार करतो का? आई बाबा आपल्याला डबा देतात, बाळा मधल्या सुट्टीमध्ये तू खाऊन घे. मग आपल्याला नीटनेटका डबा, छान डबा आई बाबा आईनं करून दिलेला असतो, पण मधल्या सुट्टीमध्ये आपला एखादा मित्र त्यानं डबा आणलेला नाही, हे बघतो का हो आपण? आपण त्याला आग्रह करतो का, अरे मित्रा तू चल आपण जरा 2 घास खाऊया म्हणून? जिव्हाळा. आपला विचार करतो आपण, दुसऱ्यांचा पण विचार केला पाहिजे. आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, हा दृष्टिकोन जोपर्यंत आपल्यामध्ये विकसित होणार नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य सुखी होणार नाही. मग प्रश्न जरा विचार करा बाळांनो, तुम्हाला या ठिकाणी इतके सुंदर विचार सांगितले जात आहेत, याचं कारण काय आहे? कारण तुम्हीच या विश्वाचे भाग्यविधाते आहात. कारण माणसाची जडणघडण जी होते ना, म्हणजे जसं म्हणतात ना की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते, ही म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. आज जीवनामध्ये तुम्ही जेव्हा चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला, चांगले गुण मिळतील बाळांनो, तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील, कारण तुम्ही नेहमीच चांगल्या दृष्टीनेच अभ्यास करत आहात. परंतु नुसता अभ्यास करणं आणि प्रत्यक्ष अभ्यास केलेला जीवनातला मूल मंत्र आचरणात आणणं, एखादी चांगली गोष्ट शिकल्यानंतर ती आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमची जी जडणघडण होते, त्या जडणघडणीमध्ये या संत साहित्याचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. आपल्याला अलीकडे भडक कार्यक्रम वगैरे खूप आवडतात, नाही का? नको त्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात, पण नेमक्या जिथं ज्या गोष्टी चांगल्या आहेत तिथेच आपण नेमकं रमत नाही. मग आपली चांगली जडणघडण कशी होणार? हा दृष्टिकोन लक्षात घ्या. संतांचं जीवनच मुळात विश्व कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी होतं. संतांनी जे काही मागितलं ते कुणासाठी होतं? लोकांच्या कल्याणासाठीच होतं. म्हणून त्यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, ते साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला जनकल्याणाचाच दृष्टिकोन दिसतो. आता इथे मूळ भाग एक पहिल्यांदा आपण बघितलाय की संत साहित्याचा आत्मा काय आहे? भक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. लोकांचं दुःख दूर करण्याकरता लोकांनी परमेश्वराची भक्ती, नामस्मरण केलं पाहिजे. लोकांमध्ये निरर्थक असणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा, अज्ञान ते दूर होऊन लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे, म्हणजे समाज प्रबोधन. आणि लोकांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून संत साहित्याचा आत्मा या 3 गोष्टी, भक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. मग आता या संतांमध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांपासून तर अगदी तुकाराम महाराजांपर्यंतचा विचार केला. आता रामदास स्वामींनी आपल्या साहित्यातून रामदास स्वामींना कशाची तळमळ होती हो? जनकल्याणाची तळमळ होती, जनहिताची तळमळ होती. ते काय देवाजवळ काय मागतायत की देवा तू लोकांचं कल्याण कर, जनहित, तू लोकांचं कल्याण कर. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, म्हणजे काय? देवा तू लोकांचं कल्याण कर. रामदास स्वामींनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांनी परमेश्वराजवळ काय मागितलं? त्यांना तळमळ आहे, लोकांच्या कल्याणाची तळमळ त्यांना आहे. म्हणून त्यांनी देवाला विनंती केली की देवा तू लोकांचं कल्याण कर, असं मागणं त्यांनी मागितलं. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. रामदास स्वामींना कशाची तळमळ होती? जन कल्याणाची तळमळ होती. आणि मग आधुनिक कालखंडामध्ये जर विचार केला तर संत गाडगे महाराज. आता गाडगे महाराजांबद्दल आपल्याला बरीचशी परिचय आहे. गाडगे महाराजांचं वैशिष्ट्य काय? तर गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना
प्रत्यक्ष कृतीवरती भर दिला. प्रत्यक्ष कृती आपल्याला परिचित आहे. गाडगे महाराजांनी लोकांना स्वच्छतेचं महत्व सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः खराटा हातात घेतला आणि अख्खा गाव ते स्वच्छ करायचे. प्रत्यक्ष कृतीवर त्यांनी भर दिला. आणि मग गाडगे महाराजांनी सुद्धा देवाजवळ मागणी केलेली आहे. पण गाडगे महाराजांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये कोणत्या गोष्टीला महत्व दिलं? वेळ वाया घालवणं ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. व्यर्थ गप्पा मारत बसणं ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वरानं आपल्याला हा देह दिलेला आहे, शरीर दिलेलं आहे. आपलं आयुष्य हे काही दीर्घ काळ नाही, काय मर्यादित 100 वर्षांपर्यंत फार तर आपण जगू शकतो. म्हणून आपल्या जीवनात माणूस म्हणून आपल्याला जेव्हा हा देह मिळाला त्यावेळेस आपण जर आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ वाया घालवला तर त्याचा काहीच अर्थ नाही. लोक निरर्थक गप्पा मारत बसतात. कामात बदल म्हणजे विश्रांती. गाडगे महाराजांना वेळ वाया घालवणं, गप्पा मारत बसणं हे मान्य नव्हतं. त्यापेक्षा गाडगे महाराज, आता गाडगे महाराजांचा जो कालखंड होता त्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्या देशात बरेचसे लोक निरक्षर होते, पण गाडगे महाराजांना साक्षरतेचं महत्व पटलेलं होतं. आणि म्हणून गाडगे महाराजांनी काय म्हटलेलं की सर्वांनी शिक्षित व्हावं यावर त्यांचा कटाक्ष, प्रत्येक जण शिकला पाहिजे. गाडगे महाराजांचा कटाक्ष कशावरती होता? प्रत्येक जण शिकला पाहिजे. आणि म्हणून शिक्षणाचं महत्व सांगताना गाडगे महाराज काय म्हणतात? तर गाडगे महाराजांनी म्हटलेलं आहे की नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. शिक्षणाच्या महत्वाच्या बाबतीमध्ये गाडगे महाराजांनी सांगितलेलं महत्व काय आहे बघा. की काय सांगितलंय? अपयशी माणसासाठी संतांनी केलेलं मार्गदर्शन त्यातलंच हे गाडगे महाराजांचं. लोक आपल्या जीवनामध्ये अपयशी होतात, त्यांना यश मिळत नाही. कारण का? त्यांच्यामध्ये असणारा शिक्षणाचा अभाव. गाडगे महाराजांच्या कालीन जे लोक होते अंधश्रद्धा रूढी परंपरा मानणारे लोक होते, धर्मकृत्यांना महत्व देणारे लोक होते, धर्मासाठी वाटेल ते कर्ज काढून पैसा खर्च करायचे. गाडगे महाराजांना ते मान्य नव्हतं. मग गाडगे महाराजांनी शिक्षणाचं महत्व सांगताना काय सांगितलंय की धर्मकृत्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्या. यशाचा मूल मंत्र शिक्षण. की देव धर्मकृत्यांसाठी सत्यनारायण करतात, बोकड बळी वगैरे देतात. तुम्ही धर्मकृत्यांसाठी जे पैसे खर्च करतात कर्जबाजारी होऊन, त्यापेक्षा तोच पैसा खर्च करा शिक्षणासाठी. शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेली त्यांनी? स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे. माझ्या जीवनात मला जर यश मिळवायचे, मला गरिबीतून पुढे जायचं आहे, माझं कल्याण करायचं आहे, तर स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे. आपल्या मदतीला कुणी धावून येणार नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं आपण म्हणतो. म्हणून स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःच प्रामुख्याने काय प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांशिवाय जीवनामध्ये यश नाही. धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे. म्हणून प्रयत्न महत्वाचा आहे. आणि शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. ज्याच्याजवळ शक्ती, मग ती शक्ती दोन्ही प्रकारची असते, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती. त्या शक्तीनं प्रामुख्याने तुम्ही सुखी होऊ शकतात. सर्वांनी त्याच्याकरता म्हणून काय शिक्षणाचं महत्व सांगताना इथे गाडगे महाराजांनी सांगितले सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे आणि नेहमी सत्य तेच मांडलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्याच्यातून मानवाचं कल्याण व्हावं, हेच गाडगे महाराजांना अभिप्रेत आहे. गाडगे महाराजांनी प्रत्यक्ष कृतीवर भर दिलेला दिसून येतो की माणसानं शिक्षण घ्यावं, शिक्षण घेऊन तो सुसंस्कृत झाला पाहिजे. त्याचबरोबर माणूस जोडला जावा.
तो एकमेकांशी जिव्हाळ्यानं जोडला जावा, आणि तो जेव्हा जोडला जातो तेव्हा मानवाचं कल्याण होतं. हेच गाडगे महाराजांना अभिप्रेत आहे. आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट हे त्यांचं पूर्ण नाव. आणि तुकडोजी महाराजांची नवीमध्ये तुम्ही कविता पण अभ्यासली, या झोपडीत माझ्या. एक लक्षात घ्या, हे जो तुकडोजी महाराज आहे त्या तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा त्यांनी लिहिलेला महत्वपूर्ण ग्रंथ. या ग्रामगीतेमध्ये संपूर्ण गावाची भगवद्गीता, ग्रामगीता म्हणजे ग्राम स्वच्छता. आणि मग या गावाचं मंदिर म्हणजे संपूर्ण गाव. बघा, खूप छान मुद्दे आहेत आकलन कृतीच्या दृष्टिकोनात. संपूर्ण गावाची भगवद्गीता म्हणजे गाव स्वच्छता, आणि गावाचं मंदिर म्हणजे संपूर्ण गाव. संपूर्ण गाव, नुसतं मंदिर नाही. आणि या मंदिरातली मूर्ती म्हणजे माणूस. या मंदिरातली मूर्ती म्हणजे माणूस. मानव देव मूर्ती सुंदर असं ते म्हणतात. मग तुकडोजी महाराज प्रामुख्याने आपल्याला विश्व कल्याणाच्या दृष्टिकोनातून मूळ भाग काय सांगतायत की समभावानं सेवा केली पाहिजे. आता ग्राम स्वच्छतेचं महत्व सांगताना मूळ मुद्दा लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं, आपल्या गावाची स्वच्छता फार महत्वाची आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांचं जर कल्याण करायचं असेल तर आपलं गाव म्हणजे काय आहे, आपली गाव स्वच्छता म्हणजेच भगवद्गीता आहे. आणि संपूर्ण गाव म्हणजे गावाचं मंदिर आहे, आणि त्या गावातला माणूस म्हणजे त्या मंदिरातली मूर्ती आहे. म्हणून सेवा करताना, कोणतीही सेवा, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सेवा करताना ती जर समभावाने केली तर त्याला खूप महत्व आहे. पण जीवनामध्ये आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, सेवा करतो, पण ती सेवा करताना समभावानं केली पाहिजे. त्यामध्ये भेदभाव असता कामा नये. आणि मग तुकडोजी महाराजांनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेशात त्यांनी महत्व कशाला दिलं ते काय म्हणतात, तुकडोजी महाराजांचा संदेश, अज्ञान नाहीसे करा. जीवनामध्ये आपल्याला जर खरोखर सुखी व्हायचं असेल तर पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलं, अज्ञान नाहीसे करा. तुम्हाला माहित नाही, ज्ञान मिळवा. थोडक्यात काय, ज्ञान मिळवा. दुसरी गोष्ट, ज्ञान विज्ञानाची कास धरा. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. अंधश्रद्धा रूढींना महत्व नाही दिलं त्यांनी, त्या नको. तर ज्ञान, तुम्हाला प्रगती करायची, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, ज्ञान विज्ञानाची कास धरा. त्याचबरोबर ग्रंथ वाचन करा, कारण ग्रंथ वाचन केल्यामुळे आपल्या वृत्तींमध्ये बदल होतो. पुस्तकं ही आपल्या बुद्धीला चेतना देणारं महत्वाचं साधन आहे. आणि आपली बुद्धी जर सुदृढ करायची असेल तर त्याकरता ग्रंथ वाचन करा आणि सत्य तेच बोला, असं तुकडोजी महाराजांनी प्रामुख्याने आपल्याला संदेश दिलेला आहे. आणि तुकडोजी महाराज परमेश्वराजवळ प्रार्थना करताना काय म्हणतात की सर्व विश्वाची व्हावे सुखी. या पाठाचा असणारं शीर्षक हे तुकडोजी महाराजांचं विधान आहे. तुकडोजी महाराजां म्हणजे या पाठाचं शीर्षक याच विधानावरून आलेलं आपल्याला दिसून येतं. सर्व विश्वाची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ. तुकडोजी महाराजांनी काय सांगितलेलं की सर्व विश्व सुखी व्हावं. हीच तर प्रत्येक धर्माची नीटनेटकी अशी दृष्टी असते, नाही का. कुठला धर्म म्हणतो का नाही फक्त माझ्याच धर्मातले लोक सुखी व्हावे, नाही. जगातले सर्व धर्म, खरा धर्म काय, माणुसकी धर्म आहे. आणि माणुसकी धर्मामध्ये काय आहे, सर्व विश्व सुखी प्रामुख्याने झालं पाहिजे. आणि म्हणून इथपर्यंत आपण तुकडोजी महाराजांच्या विचारांपर्यंत जर आपण विचार केला तर सर्वच संतांनी मागितलेलं मागणं म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. सर्वच संतांनी
या विश्वातल्या सर्व मानवाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. आणि ही जी प्रार्थना आहे, संतांची जी प्रार्थना आहे, ती प्रार्थना मानवतेची पूजा करणारी प्रार्थना आहे. संतांनी कशाला महत्व दिलं? संतांनी माणसाला महत्व दिलंय. भक्तीमध्ये संत जरी परमेश्वर ठाई एकरूप असले, परंतु परमेश्वराजवळ त्या परमेश्वराचा खरा भक्त म्हणून मागण्याचा अट्टहास संतांनी केला की हे परमेश्वरा, या विश्वातल्या लोकांचं कल्याण होऊ दे. आणि म्हणून संतांनी माणसाला महत्व दिलं. माणसाला महत्व देताना माणूस आदर्श व्हावा, त्यानं सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्यानं राहावं, या दृष्टिकोनातूनच संतांनी माणसाला महत्व दिलं. मग आता इथे एक मूळ मुद्दा येतो. आपण म्हणतो ना, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. म्हणजे काय नेमकं? त्याचं स्पष्टीकरण सांगतो. मनुष्य हा समाजशील प्राणी, याचं पहिलं कारण काय? कोणताही मनुष्य एकाकी राहू शकत नाही, म्हणजे एकटा राहू शकत नाही. दुसरं कारण, प्रत्येक माणसाला संवादाची नितांत गरज असते. आपल्या जवळ कुणीतरी पाहिजे, त्याच्याशी मी काहीतरी बोललो पाहिजे, त्याला संवादाची नितांत गरज आहे. तिसरी गोष्ट, त्याला संवादाची जर गरज आहे, तो एकटा राहू शकत नाही. त्याकरता माणसाने कुणालाही दुखावता कामा नये. आपण एकटं राहू शकत नाही. विचार करा, जर घरामध्ये आपला बहीण असेल, भाऊ असेल, आई वडील असेल, नेमकं आपल्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर आपलं भांडण झालं असेल, तर आपण जेव्हा अबोल होतो, बोलत नाही, त्यावेळेस बघा आपली स्थिती काय असते. दोघांनाही वाईट वाटत असतं. आणि चुकून आपले आई वडील जर बाजूला निघून गेले आणि घरात आपण दोघंच आहोत, तर आपली अवस्था किती भयानक होईल. विचार करा तुम्ही. मनुष्य समाजशील प्राणी आहे, तो एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज आहे. म्हणून आपण एकमेकांना दुखावता कामा नये. शक्यतो आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडलो पाहिजे. माझ्यामुळे कुणाला तरी लाभ होतो ना, ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. आणि हीच खरी मानवता आहे. मानवता म्हणजे काय? की मी कुणाच्या तरी दुसऱ्याच्या उपयोगी पडलो पाहिजे, हीच मानवता आहे. आणि संतांनी हीच मानवता आवर्जून शिकवली आणि आचरणात पण आणलेली दिसून येते. पण परत दुसरा मुद्दा निर्माण होतो. काय? की आज पूर्ण होताना दिसून येणारा भाग काय? ठीक आहे, आज 21व्या शतकात आहोत आम्ही. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रामुख्याने आहोत. आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या संशोधनामुळे विश्व जवळ आलं आहे. अगदी विश्व एक घरासारखं झालं आहे. आपण एका घरातून जगाची अख्खी माहिती मिळवू शकतो. वाटेल त्या जगातल्या प्रत्येक ठिकाणी संपर्क साधू शकतो. विश्व जवळ आलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विचार करा, 13व्या शतकात म्हणजे 700-750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ही संकल्पना मांडली. हे विश्वचे माझे घर आहे, ही कल्पना केली होती. त्याचा प्रत्यय आज आपल्याला येताना दिसतोय. ज्ञानेश्वरांनी 750 वर्षापूर्वी 13व्या शतकामध्ये जी संकल्पना मांडली होती, ती आज प्रत्यक्षात येताना प्रामुख्याने दिसतोय. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, माहिती घेऊ शकतो. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने संत ज्ञानेश्वरांना हे विश्वची माझे घर आहे, माणसं जवळ आली पाहिजे, एवढाच दृष्टिकोन ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाहीये. तर महत्वाचा दृष्टिकोन आहे संत ज्ञानेश्वरांना माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. आज काय चित्र बघावयास मिळतं की माणसामध्ये असणारा जो जिव्हाळा आहे, तो आज आपल्याला हरवताना दिसून येतोय. मग आज या पाठामध्ये जी खंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या तिथून
म्हणजे जी ओवी मांडली, पण आज इथं लेखकाने जी खंत व्यक्त केलेली आहे की माणसामधला जिव्हाळा हरवल्याबद्दलची खंत जी व्यक्त केलेली आहे, इथे बघा, समाजातील जिव्हाळा हरवल्याबद्दलची व्यक्त केलेली खंत व त्याचा परिणाम तुमच्या शब्दात लिहा. स्वमतासाठी 3 मार्कांसाठी हा प्रश्न. आता याची उदाहरणं पहा तुम्ही की समाजात आज आपल्याला काय चित्र दिसतो, जिव्हाळा आहेत का आज, नाही का? मग आज तुम्हाला सामाजिक स्तरावर जर बघितलं तर अगदी साध्या प्रसंगामध्ये हेच उत्तर लिहायचंय तुम्हाला. या प्रश्नाचं उत्तर मी सांगतोय त्या पद्धतीने अधिक सांगतोय, तुम्हाला तुमच्या पद्धतीने लिहिता येईल. आज समाजामध्ये लोकांमध्ये जिव्हाळा हरवत चाललाय. याचं कारण असे की अगदी साध्या प्रसंगांमध्ये, छोट्या घटनांमध्ये लोक हमरीतुमरीवर येताना दिसून येतात. छोटे प्रसंग पहा तुम्ही की अगदी बसमध्ये बसताना लोक किती धक्काबुक्की करतात. ती धक्काबुक्की करताना ते हा पण विचार करत नाही की आपल्या बाजूला लहान मुलं आहेत, कुणीतरी एखादा वृद्ध म्हातारी माणसं आहेत, कुणी अपंग आहेत, कुणी स्त्रिया आहेत, याचा पण विचार करत नाही. जिव्हाळा हरवत चालला नाही तर काय प्रसंग पाहतो की बसमध्ये मला जागा मिळावी म्हणून आम्ही धक्काबुक्की करतो, पण ते धक्काबुक्की करताना आमच्या जिव्हाळाच नाही, मी फक्त माझ्यापुरता विचार करतो. हा विचारच करत नाही की बाजूला लहान मुलगा आहे, एखादी गरोदर स्त्री आहे, एखादा अपंग मनुष्य आहे, एखादे वृद्ध आहे, कुणी आजारी माणूस आहे. मग आता मला विचार करा, माझ्यात जिव्हाळा असेल तर मी पहिला काय विचार करेन, अरे जागेची गरज याला आहे. नाही, जिव्हाळा नाही, खंत त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, अनेक कार्यक्रम लोक करतात, अनेक जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात, अनेक धार्मिक कार्यक्रम करतात. ते धार्मिक कार्यक्रम करताना, विवाह सोहळे करताना मोठ्याने डीजे लावला जातो, पण तो त्या डीजेच्या आवाजामुळं तिथल्या परिसरामध्ये कुणी आजारी पेशंटला त्याचा त्रास होतो, विचार नाही. अरे मुलांच्या परीक्षा चालू आहे, ते मुलं अभ्यास करत असतील, मग हा डीजे वाजवायला नको, गरज नाही. स्वतःपुरता फक्त धुंद होऊन केला जाणारा विचार. अहो साधी गोष्ट पहा, सार्वजनिक ठिकाणी जे नळ असतात त्या नळांवरती बायांची भांडणं होतात. त्या भांडणांमध्ये एखादी वृद्ध स्त्री, माणूस वगैरे यांचा विचार केला जात नाही. एखादी डॉक्टर आली, तिला लवकर ड्युटीवरती जायचे, मग तिला पाणी भरून दिलं पाहिजे, नाही, विचारच केला जात नाही. बँकांमध्ये पहा तुम्ही, अनेक ठिकाणी आपण रांगा वगैरे लावतो, कुणीतरी एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस वगैरे येतो जातो पटकन, आणि रांगेतले बाकीचे लोक बिचारे तासन तास ताटकळत असतात. कारण काय, जिव्हाळा नाही. अजून उदाहरण पहा, लोक स्वार्थापोटी अन्नामध्ये भेसळ करतात, दुधात भेसळ करतात, दुधाचे पैसे मिळव म्हणून दुधात भेसळ करतात, पाणी घालतात त्याच्यात, अन्नामध्ये भेसळ करतात. अगदी मिरची पावडर असेल, हळद पावडर असेल, कितीतरी अन्नांमध्ये खडे वगैरे कालवले जातात, पण त्यामुळे विषबाधा होऊन माणसं मरतील याचा स्वार्थी लोक विचार करत नाही. जिव्हाळा नाही. माणसं मरतील का काय, जिव्हाळा नाही. स्वतः स्वार्थात दुसऱ्याच्या मरणाशी काहीच घेणं नाही, म्हणजेच तर जिव्हाळा नाही. अजून उदाहरण पाहतो, अनेक सरकारी म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामं होतात, पुलांची बांधकामं होतात, रस्त्यांची बांधकामं होतात, घरांची बांधकामं होतात. ही बांधकामं होताना त्यामध्ये प्रमाणानुसार जर ते बांधकाम केलेलं नसेल, तिथं जर भ्रष्टाचार केलेला असेल तर पूल कोसळतात, घरं पडतात, रस्ते दुभंगतात, त्यामध्ये सामान्य निरपराध लोक मृत्युमुखी पडतात, पण भ्रष्टाचाऱ्यांना त्याच्याशी काहीही घेणं नसतं. हीच गोष्ट काय, या गोष्टी सगळ्या जिव्हाळा नष्ट होत चालल्याची उदाहरणं आपल्याला दिसून येतात. मग प्रामाणिक माणसानं काय करावं, तुमच्या जिव्हाळाचं माणसाबद्दल जर म्हणजे हा विचार केला पाहिजे ना. दुधात पाणी टाकणाऱ्यानं हा विचार केला पाहिजे, नको यात मी पाणी टाकलं, भेसळ जर केली तर त्यामुळं त्या कुटुंबाला त्रास होईल,
हे पाप आहे हे जेव्हा जाणून तो निर्मळ मनाने प्रामाणिकपणे दूध देईल तेव्हा जिव्हाळा निर्माण होईल. बसमध्ये बसताना आम्ही या लोकांचा विचार केला पाहिजे, स्त्रियांचा विचार केला पाहिजे, मुलांचा विचार केला पाहिजे, अपंग आजारांचा विचार आम्ही केला पाहिजे. बांधकाम करताना दीर्घकाळ अरे या ठिकाणी सजीव माणूस राहणार आहे, त्याच्या शरीराला कुठलाही त्रास होता कामा नये. हे केव्हा होईल जेव्हा समाजातली माणसं ते काम करत असताना त्यात जिव्हाळा असेल, जीव ओतून काम करतील, लोकांचा विचार करून काम करतील, तेव्हा तो जिव्हाळा होईल. म्हणजे आज काय झालं बाळांनो, आज आम्ही जवळ आलोय, बरोबर आहे की नाही, क्षणात संपर्क करतो, माणसं नुसतं शरीरानं जवळ आली परंतु एकमेकांबद्दल जिव्हाळा नाहीये हे आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतं. म्हणून तर सर्वात महत्वाची गोष्ट जिव्हाळा, जर आपल्याकडे जो जिव्हाळा हरवला आहे तो जर जपायचा असेल तर सुसंस्कृत असायला हवं. आणि मग सुसंस्कृत कुणाला म्हणतात? जो कधीही भ्रष्टाचाराचा अवलंब करत नाही, जो प्रत्येक सजीवाचा खऱ्या अर्थानं विचार करतो, जो दुसऱ्याचा विचार करतो, तो खऱ्या अर्थानं सुसंस्कृत. मग प्रश्न, संतांना कोणती गोष्ट मान्य नाहीये? तर संतांना मान्य नसलेली गोष्ट म्हणजे राक्षसी वृत्ती. जे लोक स्वार्थानं बरबडलेले असतात ते लोक म्हणजे राक्षसी वृत्तीचे लोक. तर संतांना ही राक्षसी वृत्ती नको होती. चांगल्या मनानं निर्माण केलेल्या कृती या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण ठरत असतात. म्हणून इथं छान विचार मांडला यशवंत पाठक यांनी की विज्ञानातील चांगले जे प्रकल्प असतात ते समृद्धी आणतात. विज्ञानामध्ये जे नवीन नवीन संशोधन लागतात, चांगले प्रोजेक्ट येतात, ते समृद्धी आणतात, खरं येते. परंतु सुंदर मन ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. ज्या देशातल्या लोकांची मन सुंदर आहे तो देश, ते राष्ट्र खऱ्या अर्थानं श्रीमंत असतं. कारण त्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो. आणि जिथे जिव्हाळा आहे तिथं माणूस खरा जोडला जातो. असंच यशवंत पाठकांना म्हणायचं आहे. संतांनी याच गोष्टीकडे लक्ष वेधलेले. भौतिक सुखापेक्षा माणसं एकमेकांशी जिव्हाळ्यानं जोडली गेली पाहिजे, सहृदयतेनं वागली पाहिजे. हा दृष्टिकोन जेव्हा लोकांमध्ये निर्माण होतो तेव्हा खरं विश्वाचं कल्याण होतं. आणि मग पाठाचा शेवट करताना खूप छान गोष्ट सांगितली इथे की बघा काय गोष्ट सांगितलेली इथे की झाड आणि पर्वत यांच्यामधलं साम्य पहा. अगोदरही ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व लोकांनी गुण्या गोविंदानं राहावं याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एक दाखला दिला की नद्या, पर्वत, झरे, निर्झर, समुद्र, ग्रह, तारे हे जसे आपापल्या ठाई एकोप्यानं राहतात, ते कधी एकमेकांबद्दल तक्रार करत नाही, तसंच माणसांना एकोप्यानं राहिलं पाहिजे. मग आता गोष्ट आहे, आपल्या जिव्हाळा असेल तर जिव्हाळ्यासाठी आपल्याला त्याग पण करावा लागतो. म्हणले मग त्याग ही गोष्ट फार महत्वाची. मग इथं यशवंत पाठकांनी उदाहरण दिलेलं आहे. वडाचं झाड बघा म्हणे कायम नम्र असतं. वडाचं झाड कायम नम्र असतं का? ते सगळ्यांना सावली देतं. वडाचं झाड सगळ्यांना सावली देतं. त्याची सावली सगळ्यांना हवी हवीशी असते. माणसं असतील, पशु पक्षी, कीटक, जीव जंतू असेल, सगळ्यांना त्याची सावली हवी हवीशी असते. ते झाडांचं वैशिष्ट्य सांगितलंय. ते कसे परोपकारी असतात. झाडं स्वतः ऊन सोसतात. झाडं स्वतः ऊन सोसतात आणि लोकांना सावली देतात. जीवनात हेच महत्वाचं आहे. आपण सुद्धा काय सोसलं पाहिजे? कष्ट सोसलं पाहिजे, त्याग केला पाहिजे आणि दुसऱ्याच्या कल्याणाकरता विचार केला पाहिजे. तसंच नद्यांच्या बाबतीत पण उदाहरण दिलेलं आहे की पर्वताच्या कुशीमध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात त्या नद्या मोकळ्या मनानं पुढे वाहत असतात. आणि त्या पर्वताच्या कुशीमध्ये उगम पावणारी ती नदी ती जेव्हा मोकळ्या मनानं पुढे वाहत असते तेव्हा त्या नदीकडं तो पर्वत आनंदानं पाहत असतो. त्याला ती नदी त्याच्यापासून दूर जाते तरी पण तो पर्वत त्या नदीचा वियोग सहन करतो. कारण त्याला माहिती आहे हीच नदी इथून पुढे जिथे जिथे ती वाहत जाईल
तिथल्या लोकांचं ती कल्याण करणार आहे. म्हणून पर्वत नदीला जवळ धरून ठेवत नाही. ती जेव्हा वाहत असते तिला तो आनंदाने वाहून देतो, तो तिचा वियोग सहन करतो. हीच गोष्ट आपल्या जीवनात महत्वाची आहे की आपल्याला अनेक वेळा जीवनात चांगल्या गोष्टींसाठी, लोकांच्या कल्याणाकरता त्याग करावा लागतो. आणि तो त्याग करताना जेव्हा आपण पुढे येऊ आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू, त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वजण सुखी होतील. म्हणून पाठात शेवट खूप छान सांगितलंय की आपण कोणतंही काम, कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून काम करावं. कोणतंही काम, ज्या कामामध्ये तुम्हाला तुमचं मन आनंदी जर नसेल ना, तर त्या कामात काहीच अर्थ राहत नाही. अभ्यास सुद्धा ही आनंदाने करावयाची गोष्ट आहे. केवळ परीक्षा आली म्हणून अभ्यास करणं ही गोष्ट महत्वाची नाही. प्रत्येक गोष्ट करताना, काम करताना मन आनंदित पाहिजे. आणि मन आनंदित ठेवून काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हेच जगण्याचं खरं सूत्र आहे. जगण्याचं खरं सूत्र काय सांगितलंय की प्रत्येक काम करताना मन आनंदित ठेवून काम करा. त्यासारखा आनंद नाही. हेच जगण्याचं सूत्र आहे. म्हणून स्वतः चांगलं जगावं, स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा, चांगलं जगावं. भाग लक्षात घ्या, चांगलं जगणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून चांगलं जगावं, स्वार्था पलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे जेव्हा होईल तेव्हा सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. म्हणजे आपण करावा विचार, करावया पार भव सिंधू. आपण चांगल्या, स्वतः प्रत्येक गोष्ट चांगली करावी, स्वार्था पलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. त्यावेळेस सुंदर समाज निर्माण होतो, त्यावेळेस समाज सुखी होतो. सर्व विश्व केव्हा सुखी होईल त्याचा हा या ठिकाणी दृष्टिकोन सांगितला आहे. आणि या पाठातच अजून एक स्वमतासाठी तुम्हाला प्रश्न दिलाय की या पाठातून तुम्ही काय शिकलात ते तुमच्या शब्दांमध्ये लिहा. तर या पाठामध्ये सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन उरी बाळगून लोकांना उपदेश केलेला आहे. काय उपदेश केला की सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमानं वागावं, एकमेकांना अडी अडचणीत असलेल्या सर्व लोकांना मदत करावी, सर्वांमध्ये सहकार्याची भावना असावी. त्याचबरोबर जेव्हा प्रत्येकामध्ये ही सहकार्याची भावना असेल आणि या तऱ्हेनं जेव्हा सर्वजण सहकार्यानं वागू लागतील तेव्हा समाजामध्ये शांती नांदेल आणि लोक म्हणजे समाजातील माणसं ही सुख समाधानाने जगू लागतील. अशाच वातावरणामध्ये लोक प्रगती करू शकतात. अशा वातावरणामध्ये मग चोऱ्या होणार नाही, दंगे धोपे होणार नाही, कोणाचीही पिळवणूक होणार नाही, कोणाची फसवणूक होणार नाही. एकंदरीत काय तर सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्यानं राहावं असं सर्व संत सांगतात. इतर जणांशी, सर्वांशी सहृदयतेनं समरस झालं पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे, ज्ञान विज्ञानाची कास धरली पाहिजे. हाच संदेश या पाठातून आपल्याला मिळालेला दिसून येतो. आता या पाठातल्या या ज्या आकलन कृती आहेत त्या एकदा आपण व्यवस्थित बघून घेऊ, म्हणजे मग हा पाठ तुम्हाला छान आत्मसात करता येईल. बघूया. सर्व विश्वची व्हावे सुखी. लेखक डॉक्टर यशवंत पाठक. हे ललित लेख आहे. साहित्य प्रकार ललित लेख. पहिली आकलन कृती अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन. धर्मकृत्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे. पहिला. दोन. स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. सर्वांनी ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे आणि नेहमी सत्य तेच मांडावे.
संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती. पहिली, विनम्रता जोपासावी. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. या पाठाचा एकूण जो भाग आहे त्या दृष्टीने हे प्रश्न आहे की संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती, विनम्रता जोपासावी. दुसरी गोष्ट, सहृदय मनाने समरस झाले पाहिजे. मैत्र भाव, सहृदय मनाने समरस, एकमेकांशी एकरूप झालं पाहिजे. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे. तुकाराम म्हणतो, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचं कल्याण साधावं, अज्ञान नाहीस करावं. तुकडोजी महाराजांनी सांगितलेले, संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. सहृदय मनानं समरस होणं त्याला मैत्री म्हणतात. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो तो खरा मित्र. दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देतो तो खरा मित्र. आपपर भाव न बाळगणे, म्हणजेच काय, हा माझा तो परका असा भाव न बाळगणे, हे मैत्रीचे निकष. कल्याण करी देवराया जनहेत विवरी, ही जी ओळ आहे ही आहे संत रामदास स्वामींची. आणि या ओळीमधून त्यांनी कशाची इच्छा व्यक्त केलेली? विश्व कल्याणाची. नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा. संत गाडगे महाराजांनी या अभंगामधून प्रामुख्याने विद्या प्राप्तीचं मोल आपल्याला सांगितलेलं आहे, इच्छा व्यक्त केली आहे. स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, ही ओळ सुद्धा संत गाडगेबाबांचीच आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्वप्रयत्नांना जीवनात महत्व, त्यांनी काय इच्छा व्यक्त केली? प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्वतः खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे सुखी होण्यासाठी. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही ओळ आहे. सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी. संत तुकडोजी महाराजांचा हा अभंग आहे, त्यामध्ये त्यांनी विश्व कल्याणाचे इच्छा व्यक्त केलेली आहे. संपूर्ण गावाची गीता म्हणजे गाव स्वच्छता, गावाचं मंदिर म्हणजे संपूर्ण गाव, मंदिरातली मूर्ती म्हणजे माणूस. तुकडोजी महाराजांचा संदेश काय आहे? अज्ञान नाहीसे करा, ज्ञान विज्ञानाची कास धरा, ग्रंथांचं वाचन करा, सत्य तेच बोला. संतांच्या शिकवणुकीतील मूल्य काय आहे? माणुसकी जोपासणे. दुसरी गोष्ट, एकोप्यानं राहणं. एकोप्यानं राहणं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं. तिसरी गोष्ट, सुसंस्कारांची जोपासना करणं. आणि चौथी गोष्ट, अन्य लोकांना त्रास न देणं, त्यांना न दुखावणं. माणसाच्या गरजेची गोष्ट काय? संवाद. मनुष्य हा समाजशील प्राणी, तो एकाकी राहू शकत नाही. त्याला कशाची गरज असते? संवादाची. संवाद म्हणजे बोलणं. समाजातून हरवलेली गोष्ट काय सांगितली इथं? जिव्हाळा. आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडणं म्हणजेच मानवता. आणि संतांना नको असलेली गोष्ट राक्षसी वृत्ती. संतांना आदर्श माणसाकडून हव्या असलेल्या कृती. माणसानं आदर्श बनावं, कुणालाही त्रास देऊ नये, सुसंस्कारांची जोपासना करावी, एकोप्यानं राहावं. तर या दृष्टिकोनातून सर्व विश्वची व्हावे सुखी हा पाठ डॉक्टर यशवंत पाठकांचा आपण अभ्यासला आहे. 2 भागांमध्ये तुम्हाला या पाठात दिलाय. पाठ समजायला पण सोपा आहे, यातल्या कृती सोडवायला पण सोपा आहे. पण या पाठामध्ये ज्या गोष्टी यशवंत पाठकांनी संत साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. हे लेखन व्यवस्थितरित्या करून घ्या. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढचा व्हिडिओ असेल आपला कथा उपयोजित लेखनाचा, कथा लेखन. तोपर्यंत थांबूया आणि हे लेखन नीट करून घ्या, याचा नीट अभ्यास करा. सर्वांना धन्यवाद.